अथर्व आणि नंदिनी एकाच गावात राहत होते. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते. या दोघांचे नाते अनेक वर्षे चालू असते. मग एक दिवस असा येतो की मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न दुसरीकडे करायचे ठरवलेले असते. मुलीवर प्रेम करणाऱ्या मुलाला हा प्रकार कळताच तो मुलीकडे धावत येतो आणि मुलीला विचारतो की मी हे काय ऐकलं आहे ते खरं आहे का? तुझ्या वडिलांनी तुझे नाते दुसरे कुठेतरी फिक्स केले आहे का? हो, हे खरं आहे का? हे सांग. त्यावर नंदिनी म्हणाली, होय, हे खरं आहे. तर अथर्व म्हणाला की तू माझ्यावर प्रेम करतेस ना? तेव्हा नंदिनी म्हणाली, आता माझ्या वडिलांनी माझे नाते ठरवलेले आहे. मला हे नाते मान्य आहे आणि मला तिथे लग्न करायचे आहे. म्हणून तू आता मला विसरून जा. हे ऐकून मुलाचे मन पूर्णपणे तुटले. काय करावे आणि काय करू नये हे त्याला समजतच नव्हते. त्यानंतर तो मुलगा तेथून त्याच्या घरी आला. तो घरी जाऊन खूप जास्त रडला. अथर्व विचार करत होता की जिच्यावर मी इतकी वर्ष विश्वास ठेवला, प्रेम केलं, जिच्यावर मी माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम केलं होतं, ती आज मला सोडून गेली आहे. आज तिने माझा विश्वासघात केला आहे आणि काय करावं आणि काय करू नये हे त्याला समजतच नव्हतं. तो पूर्णपणे वेडा झाला होता. मी कोणासाठी जगतोय असा देखील विचार करू लागला. ती मला सोडून गेली. आता जीवन जगण्यासाठी कोणताच आधार मला राहिला नाही. आता जीवन जगण्याचे कोणतेही कारणच राहिले नाही. म्हणून एकतर मी आत्महत्या करेन किंवा माझ्या घरापासून दूर निघून जाईन आणि मग मी पुन्हा कधीच येणार नाही. मला अशा ठिकाणी, अशा जगात राहायचं नाही असा विचार करतच त्याने आपले सर्व सामान बॅगेत भरले आणि कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. मग वाटेत बस पकडून रेल्वे स्टेशनवर गेला. रेल्वे स्टेशनवर पोहोचला तोपर्यंत रात्र झाली होती. आता तिकीट बुक केले पण ट्रेन यायला अजून काही वेळ उशीर होता. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर थोडा वेळ आराम करावा असे त्याला वाटले. म्हणून त्याने काही वेळ विश्रांती घेतली आणि मग थोड्याच वेळात एक लहान मुलगा त्याच्याकडे आला. तो मुलगा पाण्याच्या बाटल्या विकत होता. तो अथर्वला म्हणाला की भाऊ, तुला पाणी हवं आहे का? मग अथर्वने लहान मुलाकडून पाण्याची बाटली घेतली आणि पैसे दिले आणि स्वतःजवळ बसवले आणि त्या लहान मुलाला विचारू लागला की तुझे नाव काय आहे? त्या मुलाने सांगितले की माझे नाव हर्ष आहे आणि मी 9 वर्षाचा आहे. त्यावर अथर्व म्हणाला की तू खूप लहान आहेस आणि इतक्या रात्री स्टेशनवर पाण्याच्या बाटल्या का विकतोस? तू अभ्यास करत नाहीस का? शाळेला जात नाहीस का? घरी राहत नाहीस का? त्यावर तो लहान मुलगा म्हणाला, भाऊ, घरी कोणाला राहायचं नाही, कोणाला अभ्यास करायचा नाही आहे, पण काय करणार? माझी काही मजबुरी आहे. माझ्या आईची तब्येत ठीक नाही. काही दिवसांपासून ती बरी नाही आणि बाबाही काम करतात पण आईच्या उपचारासाठी पुरेसे पैसे नाहीत. बहीण आहे पण तीही लहान आहे. म्हणून मी रात्री स्टेशनवर पाणी विकून पैसे जमा करतो जेणेकरून माझ्या आईच्या उपचारासाठी काही पैसे जमा करता येतील, जेणेकरून मी माझ्या आईचा उपचार करू शकेन. हे ऐकून मात्र अथर्व काही वेळ स्तब्धच राहिला, अस्वस्थ झाला आणि विचार करू लागला की एक लहान मुलगा स्टेशनवर येतो आणि आपल्या आईच्या उपचारासाठी कष्ट करतो आणि मी एक आहे जे एका मुलीसाठी माझ्या संपूर्ण कुटुंबाला सोडून कुठेतरी जात आहे. आता तो स्वतःचा तिरस्कार करू लागला. मी काय करत होतो? ज्यांनी मला जन्म दिला, मला वाढवले, चांगले शिक्षण आणि संस्कार दिले, मी त्यांना सोडून जात आहे. तेही एक मुलगी मला सोडून गेली म्हणून, माझा विश्वासघात केला म्हणून. आणि मला माहीत नाही की मी घरी न दिसल्यामुळे माझे कुटुंब माझी किती काळजी करत असतील. मला माहीत नाही की ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील आणि माझा मुलगा कुठे गेला असेल, काय करत असेल. मग काही वेळाने तो लहान मुलगा अथर्वला विचारतो की भाऊ, तू कुठे चालला आहेस? त्यावर अथर्व बोलतो, काय सांगू, मी खूप दूर गेलो होतो पण माझा रस्ता चुकला होता. पण तू मला भेटल्यानंतर आता मला योग्य मार्ग दिसला आहे. म्हणून मी आता माझ्या घरी जात आहे. मी माझ्या पालकांकडे जात आहे, ज्यांनी मला निस्वार्थ प्रेम दिलं आणि मी एवढा वेडा झालो की खोट्या प्रेमासाठी मी माझ्या आईवडिलांचे खरे प्रेम सोडायला जात होतो. मी आपल्या कुटुंबाला सोडून जात होतो. असे बोलून अथर्व आपल्या घरी गेला आणि आईवडिलांची माफी मागून कुटुंबासोबत आनंदाने राहू लागला. आजकाल असे बरेच घडते की आपल्या आयुष्यात कोणी आलं आणि नंतर निघून गेलं तर आपण आपले आयुष्य जगणे सोडून देतो. आपल्या आयुष्यात कोणी आलं नाही तेव्हाही आपण चांगले आयुष्य जगत होतोच ना. आणि आत्ता जेव्हा कोणी आपल्याला आयुष्यात येतं आणि निघून जातं तेव्हा आपण आयुष्य जगणे सोडून देतो.
पण वेळेवर ती निघून गेली हे बरं झालं, नाहीतर त्यांची वास्तविकता कशी कळणार? जो जाणार आहे त्याला जाऊ द्या, त्याला कधीच थांबवू नका, कारण माणसाला थांबवल्याने तो थांबत नाही आणि खरं प्रेम करणारा असणारा कधी सोडून जात नाही. आणि हेही तितकंच खरं आहे की जाणाऱ्याला कारण लागतं आणि मनापासून नाते निभावणाऱ्याला थांबण्यासाठी फक्त निमित्त लागतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.